श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे उंबरठ्यात अडकलेली सून. दिव्या, अजून चपात्या झाल्या नाहीत का? स्वयंपाकघरातून सासूचा कडक आवाज आला आणि दिव्या दचकली. हो आई, करत आहे, ती हळू आवाजात म्हणाली. एका गॅसवर भाजी शिजत होती, दुसरीकडे चपात्या करायला सुरू होत्या. सिंकमध्ये भांडी आणि या सगळ्यात कुठेतरी हरवलेली दिव्या. घड्याळात 7:30 वाजले होते. खिडकीतून सकाळचं ऊन आत येत होतं. रस्त्यावरून लोक ऑफिसला जात होते, कोणी बॅग घेऊन, कोणी स्कूटीवर. दिव्या 2 सेकंद थांबली आणि खिडकीजवळ आली. ती बाहेर बघत राहिली. डोळ्यात एक चमक आणि लगेच एक खोल उसासा. हेच तर आयुष्य होतं माझं. तिच्या मनात विचार चमकून गेला. काय बघतेस बाहेर? मागून आवाज आला. रोहन, तिचा नवरा. दिव्या पटकन मागे वळली. काही नाही, असंच. रोहनने हलकसं स्मित केलं, पण त्या स्मितात टोमणा होता. बाहेर बघायची गरज नाही तुला. तुझं जग इथंच आहे, या घराच्या उंबरठ्याच्या आत. तो शब्द उंबरठा तिच्या कानात आदळला आणि मनात खोलवर उतरला, कारण हे वाक्य नवीन नव्हतं. फ्लॅशबॅक. लग्नाआधीची दिव्या, कॉलेजमध्ये टॉपर, डिझाईन, पेंटिंग, कंटेंट रायटिंग सगळ्यात हुशार. ती फक्त अभ्यासात नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या स्वप्नात जगत होती. तिने एक छोटं फ्रीलान्सिंग काम सुरू केलं होतं. लॅपटॉप, इंटरनेट आणि तिचं टॅलेंट. ती रात्री जागून डिझाईन बनवायची, लेखन करायची. पहिल्यांदा तिला 2000 रुपये मिळाले तेव्हा तिला खूप आनंद झाला होता. आई बघ, मी कमावलेत हे पैसे. तिने नोटा आईसमोर ठेवल्या. आईच्या डोळ्यात अभिमान होता. पण एक नातेवाईक म्हणाली, असं ऑनलाईन काम वगैरे करून काय होतं? घर सांभाळायला शिक आधी. ती म्हणाली, घरकाम तर येतं मला, पण मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. मला माझ्या गरजांसाठी कोणाकडेही पैसे मागायचे नाहीत. तिच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह होता. हळूहळू तिचं काम वाढलं, क्लायंट वाढले आणि तिचं इन्कमसुद्धा. पण एक दिवस रोहन तिच्या घरी आला होता, लग्न ठरायच्या आधी. त्याने तिचा लॅपटॉप पाहिला. तू काम करतेस? दिव्या हसली. हो, घर बसल्या. रोहनचा चेहरा थोडा बदलला. लग्नानंतर हे सगळं बंद करावं लागेल. दिव्या थोडी थांबली. का? रोहन शांतपणे म्हणाला, कारण आमच्या घरातल्या स्त्रिया उंबरठा ओलांडत नाहीत आणि काम करणं म्हणजे त्या मर्यादेबाहेर जाणं. त्या क्षणी दिव्याच्या मनात काहीतरी खटकून गेलं होतं. तिने लग्नाला नकार दिला, पण आईवडिलांनी लग्नाला होकार दिला होता. त्यांना स्थळ आवडलं होतं. ती वडिलांना म्हणाली की ते लग्नानंतर मला काम करू देणार नाहीत. वडील म्हणाले होते, ठीक आहे, लग्नानंतर बघू पुढे. मुलगा चांगला कमावतो आहे, घर पण चांगलं आहे, लग्न कर. लग्न झाल्यानंतर मी त्यांना विचारतो तुझे काम करण्याबद्दल. लग्न झालं आणि लग्नानंतर दिव्यावर खरंच बंधनं टाकली गेली. वर्तमान. दिव्या, लक्ष कुठं आहे तुझं? सासूचा आवाज तिला वर्तमानात आणतो. ती पुन्हा कामात गुंतते, पण मन मात्र अजूनही त्या जुन्या दिवसात अडकलेलं होतं. त्या दिवशी दुपारी सगळे जेवून झोपले होते. घर शांत होतं. दिव्या हळूच खिडकीजवळ बसली. तिने मोबाईल उघडला आणि तिच्या जुन्या मेल्स पाहू लागली. थँक यू फॉर युअर अमेझिंग डिझाईन. युअर कॉन्टेंट इज एक्सिलेंट. वी वूड लाईक टू वर्क विथ यू अगेन. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी इतकी लाचार कशी झाले? माझ्यात काहीतरी होतं. मला स्वावलंबी व्हायचं होतं. ती स्वतःशीच पुटपुटली. मी तेव्हा कमवत होते, स्वतःसाठी काहीही घेऊ शकत होते, कोणाकडे हात पसरावा लागत नव्हता. आणि आता काल एक छोटीशी हेअर क्लिप घ्यायची होती, फक्त 100 रुपये. रोहन,
मला एक क्लिप घ्यायची होती. रोहनने मोबाईलवरून नजरही उचलली नाही. कशासाठी? तुला कुठे जायचं आहे का? दिव्या थोडी गोंधळली. नाही, पण मला आवडली. रोहन चिडून म्हणाला. दिव्या, मी पैसे कमावतो, तू घरात बसतेस. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मागायची सवय लावू नकोस. जे गरजेचं असेल ते देईन मी तुला. फालतू गोष्टीवर पैसे मी खर्च करणार नाही. त्या शब्दांनी तिचं मन चिरलं होतं. आज खिडकीजवळ बसून ती स्वतःशीच म्हणत होती, मी किती दिवस असं जगू? काही दिवस ठीक आहे, पण आयुष्यभर? तिचा आवाज थरथरत होता. फक्त घरात राहायचं, फक्त घरातले कार्यक्रम असतील तेव्हाच बाहेर जायचं. हीच का माझी ओळख? तिचा श्वास जड झाला. तिला खरंच गुदमरल्यासारखं वाटत होतं. ती उठली. हळूहळू चालत दारापर्यंत आली. उंबरठा तो अगदी समोर होता. ती काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. इतकंसं आहे, पण माझ्यासाठी किती मोठं झालेलं आहे. तिने एक पाऊल पुढे टाकायचा प्रयत्न केला, पण मागून आवाज आला. दिव्या. ती दचकली. सासू उभी होती. कुठे चालली आहेस? दिव्या शांतपणे म्हणाली, बाहेर थोडं. सासूचा आवाज कडक झाला. आपल्या घरातल्या स्त्रिया उगाच उंबरठा ओलांडत नाहीत. काही काम असेल, कार्यक्रम असेल तेव्हाच. दिव्या थिजली. तिने हळूच पाऊल मागे घेतलं. त्या क्षणी तिला स्वतःचा श्वासही जड वाटत होता. ती परत वळली आणि खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेरचं जग तसंच चालू होतं. लोक येत होते, जात होते, कोणीही थांबत नव्हतं. पण दिव्या, ती मात्र त्या उंबरठ्यात अडकलेली होती. तिच्या डोळ्यातून एक अश्रू गळला. मी जगते का, की फक्त दिवस ढकलते? त्या रात्री सगळे झोपले होते. दिव्या एकटीच जागी होती. ती पुन्हा खिडकीजवळ आली आणि हळू आवाजात स्वतःशीच म्हणाली, जर मी असंच जगत राहिले तर एक दिवस मी पूर्णपणे हरवून जाईन. थोडा वेळ थांबून तिने डोळे पुसले. पण मी आधी अशी नव्हते. मी उभी राहू शकते. मी काहीतरी करू शकते. तिच्या डोळ्यात पुन्हा एक छोटीशी चमक आली आणि त्या शांत रात्रीत पहिल्यांदाच तिच्या मनात एक विचार स्पष्ट झाला. जर मला उंबरठा ओलांडू दिला नाही तर मी माझं आकाश इथेच तयार करेन. दिव्याच्या मनात सुरुवातीला विचारांचा प्रचंड गोंधळ सुरू होता. पण तिने एक निश्चय केला. मी आधी अशी नव्हते. मी घाबरणारी नव्हते. मग आता का? ती उठली. मोबाईल हातात घेतला. सगळे झोपले होते. घरात पूर्ण शांतता होती. तिने गुगल उघडलं. तिने टाईप केलं, घर बसल्या पैसे कसे कमवायचे. स्क्रीनवर एका मागोमाग एक पर्याय आले. फ्रीलान्सिंग, कॉन्टेंट रायटिंग, ग्राफिक डिझायनिंग, इंस्टाग्राम बिझनेस. दिव्याच्या ओठांवर हलकंसं हसू आलं. हे सगळं मला येतं. तिच्या डोळ्यासमोर तिचं जुनं आयुष्य पुन्हा उभं राहिलं. रात्री जागून काम करणारी ती, क्लायंटसोबत बोलणारी ती, स्वतःच्या पैशातून आईसाठी साडी घेणारी ती. मी पुन्हा तिथे जाऊ शकते. त्या क्षणी तिने एक निर्णय घेतला. ती शांतपणे उठली. जुना लॅपटॉप कपाटातून काढला. त्यावर अजूनही धूळ होती. तिने हळूच हात फिरवला. माफ कर, मी तुला इतके दिवस सोडलं. लॅपटॉप सुरू झाला आणि त्याच्यासोबत दिव्याच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात झाली. तिने एक नवीन इंस्टाग्राम पेज तयार केलं, दिव्या क्रिएट. पहिली पोस्ट टाकताना तिचं हृदय जोरात धडधडत होतं. कोणी बोलेल का, कोणी हसेल का, पण तरीही तिने पोस्ट केली. त्या रात्री तिने एकच गोष्ट ठरवली, दिवसा घर आणि रात्री माझं स्वप्न. दिव्या रोज रात्री काम करायची. सगळे झोपल्यावर ती हळूच उठायची. लॅपटॉप उघडायची, डिझाईन बनवायची, कॅप्शन लिहायची. पहिले काही दिवस
0 लाईक्स, 0 कमेंट, 0 मेसेज. एक दिवस तिने मोबाईल बाजूला ठेवला आणि स्वतःशीच म्हणाली, कदाचित आता उशीर झाला आहे. ती खिडकीजवळ गेली, बाहेर पाहिलं, पण त्या क्षणी तिच्या मनात एक आवाज आला, तू आधीही शून्यातून सुरुवात केली होतीस. ती परत आली, मोबाईल हातात घेतला. नाही, मी थांबणार नाही. एक सकाळ दिव्या भांडी घासत होती. मोबाईलवर नोटिफिकेशन आला. तिने हात पुसले आणि स्क्रीन उघडली. हाय, आय लव्ह युअर डिझाईन. कॅन यू मेक वन फॉर मी? आय ऑल पे. दिव्याला विश्वास बसत नव्हता. पे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने पटकन मेसेज टाईप केला. हो, नक्की. त्या दिवशी ती पूर्ण दिवस कामात होती, पण मन मात्र त्या मेसेजमध्ये अडकलेलं होतं. रात्री तिने तो डिझाईन कंप्लीट केला. सेंड करताना तिचं हृदय धडधडत होतं. कसं वाटेल त्यांना? काही मिनिटांनी रिप्लाय आला, दिस इज परफेक्ट. दिव्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं आणि काही वेळातच 500 रुपये तिच्या अकाउंटमध्ये आले. ती स्क्रीनकडे बघतच राहिली. हे माझे पैसे आहेत. तिच्या हातात मोबाईल होता, पण तिच्या डोळ्यात स्वाभिमान होता. दुसऱ्या दिवशी तिने तिला आवडलेली क्लिप घेतली. ती क्लिप हातात घेताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. हे मी कोणाकडे न मागता घेतलं. ती आरशासमोर उभी राहिली आणि क्लिप केसात लावली. किती छोटा आनंद होता, पण तिच्यासाठी तो खूप मोठा होता. दिव्या, काय आहे हे? दिव्या दचकली. रोहन तिच्या मागे उभा होता. त्याच्या हातात तिचा मोबाईल होता. हे काय आहे? तू काम करतेस? दिव्याचं हृदय जोरात धडधडत होतं. ती काही क्षण शांत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, हो, पण घरात बसूनच. रोहनचा चेहरा बदलला. मी तुला आधीच सांगितलं होतं ना. त्याचा आवाज आता कडक झाला. तू या घराचा उंबरठा ओलांडू शकत नाहीस. दिव्याने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि पहिल्यांदाच ठामपणे म्हणाली, मी उंबरठा ओलांडला नाही. मी फक्त माझं आयुष्य परत सुरू केलं. घरात शांतता पसरली. रोहन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि मग हसला, पण ते हसू तिरस्काराचं होतं. किती कमावतेस? 500? 1000? दिव्या काही बोलली नाही. रोहन पुढे म्हणाला, हे सगळं बंद कर. या घरातली बाई बिझनेस करत फिरणार नाही. मी आधीच सांगितलं होतं. त्या शब्दांनी दिव्याचं मन पुन्हा दुखावलं, पण यावेळी ती पूर्णपणे तुटली नाही. ती म्हणाली, या घरात मला गुदमरल्यासारखं वाटतं. मी घराबाहेर जाऊन काहीही काम करत नाहीये, पण घरात राहून तर मी काम करू शकते ना. मी फक्त ऑनलाईन माझं काम दाखवत आहे. कोणालाही माहीत नाही की ही व्यक्ती कोण आहे म्हणून. माझा चेहरा कोणीच पाहत नाही. रोहन गप्प झाला, पण त्याच्या नजरेत तिरस्कार होता. त्या रात्री दिव्या पुन्हा लॅपटॉपसमोर बसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण हात थांबत नव्हते. मी थांबणार नाही, ती स्वतःशीच म्हणाली, कारण हा फक्त पैसा नाही, हा माझा श्वास आहे. तिने आणखी एक डिझाईन तयार केलं, आणखी एक पोस्ट टाकली आणि त्या रात्री उंबरठ्याच्या आत बसूनच ती स्वतःचं आकाश रंगवत होती. दिवस जात होते. 10 फॉलोवर्स, 50 फॉलोवर्स, 100 फॉलोवर्स. प्रत्येक छोटा नंबर तिच्यासाठी एक मोठं पाऊल होतं. घरात अजूनही टोमणे होते. रोहनचा राग होता, सासूची नाराजी होती, पण त्या सगळ्यांच्या मध्ये दिव्या शांतपणे पुढे चालली होती. ती खिडकीतून अजूनही बाहेर बघायची, पण आता तिच्या डोळ्यात फक्त हुरहुर नव्हती, आशा होती. त्या रात्री ती उंबरठ्याजवळ उभी होती. तोच उंबरठा जो तिला थांबवत होता. ती हळूच म्हणाली, तू मला बाहेर जाऊ देत नाहीस.
पण मी तुझ्या आतच माझं जग तयार करतेय. आणि ती हसली. पहिल्यांदाच ती हरलेली नव्हती. रात्रीचे 2 वाजले होते. घरात पूर्ण शांतता होती. फक्त घड्याळाची टिकटिक आणि लॅपटॉपच्या स्क्रीनचा हलका प्रकाश. दिव्या अजूनही जागी होती. तिचे डोळे लाल झाले होते, हात थकले होते, पण तरीही ती थांबत नव्हती. हा डिझाईन उद्याच द्यायचा आहे, ती स्वतःशीच पुटपुटली. तिने पुन्हा माऊस हलवला, रंग बदलले, फॉन्ट ॲडजस्ट केले. अचानक दिव्या, ती दचकली. रोहन दरवाजात उभा होता. अजून झोपली नाहीस? दिव्या गोंधळली. थोडंसं काम बाकी आहे. रोहन हसला, पण त्या हसण्यात उपहास होता. किती कमावतेस या सगळ्यात? इतकं कष्ट करून काय मिळतं? दिव्या काही क्षण शांत राहिली. मग हलक्याशा आवाजात म्हणाली, स्वतःचा आत्मसन्मान. रोहनचा चेहरा लगेच बदलला. मोठे मोठे शब्द वापरायला लागलीस आता? दिव्या, लक्षात ठेव, तू या घराचा उंबरठा ओलांडलेला नाहीस अजून. तो निघून गेला. दिव्या काही क्षण तशीच बसून राहिली. त्या एका वाक्याने तिच्या आत पुन्हा एक आग पेटली होती. उंबरठा, 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 ती हळू आवाजात म्हणाली. किती वेळा ऐकवणार मला हे? तिने डोळे पुसले आणि पुन्हा कामाला लागली. दिवसा दिव्या एकदम परफेक्ट सून होती. स्वयंपाक, भांडी, साफसफाई सगळं वेळेवर. पण रात्री ती स्वतःची ओळख परत मिळवणारी स्त्री होती. झोप कमी होत होती, शरीर थकत होतं. एक दिवस ती भाजी चिरताना अचानक थांबली. तिला चक्कर आली. दिव्या, काय झालं? सासूने विचारलं. काही नाही, चक्कर आली. सासूने लगेच टोमणा मारला. रात्रभर मोबाईलमध्ये बघत बसतेस ना, मग असंच होणार. दिव्या शांत राहिली. ती काही बोलली नाही, पण आतून ती तुटत होती. त्या सगळ्या त्रासाच्या मध्ये तिचं काम वाढत होतं. 500 फॉलोवर, 2000 फॉलोवर, 8000 फॉलोवर. प्रत्येक नोटिफिकेशन तिला एक नवीन ताकद देत होता. एक दिवस तिला एक मेसेज आला. हाय दिव्या, वी लव युअर वर्क. वी वॉन्ट टू कोलॅबरेट विथ युअर बजेट 50,000. दिव्या स्क्रीनकडे बघत राहिली. 50,000. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हसत होती आणि रडतही होती. मी करू शकते, मी अजूनही करू शकते. त्या दिवशी ती खूप उत्साहात होती. पण आनंद जास्त वेळ टिकला नाही. संध्याकाळी रोहन घरी आला. दिव्या आनंदाने म्हणाली, रोहन, मला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. रोहनने तिच्याकडे बघितलं. किती? 50,000. काही क्षण शांतता पसरली. मग रोहन हसला, पण ते हसू चांगलं नव्हतं. खोटं बोलू नकोस दिव्या, इतके पैसे कुणी तुला देणार नाही. दिव्या दुखावली. खरं आहे, मी दाखवते. ती मोबाईल दाखवणार. इतक्यात रोहनने तिचा हात पकडला. बस झालं आता. त्याचा आवाज कठोर होता. हे सगळं बंद कर. आजपासून एकही काम नाही. दिव्या थिजली. का? रोहन चिडून म्हणाला, कारण मला नको आहे. या घरातली बाई पैसे कमावणार नाही. त्या शब्दांनी तिचं मन हादरलं. पण मी घराबाहेर जात नाही. मी सगळं सांभाळते. रोहन ओरडला. तरीही नाही म्हणजे नाही. त्याने तिचा लॅपटॉप बंद केला. त्या आवाजाने जणू काही तिच्या स्वप्नाचाच आवाज बंद झाला. दिव्या काही सेकंद शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते अश्रू कमजोरीचे नव्हते. ती हळूच पुढे आली आणि लॅपटॉप पुन्हा उघडला. रोहन चिडला. मी काय सांगितलं तुला? दिव्या त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, तू मला उंबरठा ओलांडू देत नाहीस, पण माझं आयुष्य थांबवण्याचा हक्क तुला नाही. घरात शांतता पसरली. पहिल्यांदाच दिव्या एवढ्या ठाम आवाजात बोलली होती. रोहन थोडा मागे सरकला.
दिव्या, जास्त उडू नकोस. दिव्या शांतपणे म्हणाली, मी उडत नाहीये, मी फक्त चालायला शिकते. पुन्हा रोहन रागाने ओरडला, तर मग निघून जा या घरातून. हे शब्द ऐकून दिव्या थबकली. सगळं थांबल्यासारखं झालं. ती हळूहळू वळली आणि दाराकडे चालू लागली. उंबरठा, तो तिच्या समोर होता. ती त्याच्याकडे बघत राहिली. एक पाऊल पुढे टाकलं. मी जाऊ शकते. तिच्या मनात आवाज आला, मी मुक्त होऊ शकते. पण त्याच वेळी तिला तिचं जुनं आयुष्य आठवलं. आईचा चेहरा, तिचं स्वप्न. ती थांबली, हळूच मागे वळली. रोहन अजूनही रागाने उभा होता. दिव्या त्याच्याकडे पाहत म्हणाली, मी जाणार नाही. सगळे थबकले. मी पळून जाणारी नाही. मी इथेच राहून माझं स्थान निर्माण करणार. तिचा आवाज आता पूर्ण स्थिर होता. मी या घराची सून आहे. मला या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. तुझी अट होती की मी घराबाहेर काम करू शकत नाही, पण मी घरातूनच काम करत आहे. मी तुमची अट तोडलेली नाही. त्यामुळे मी हे घर सोडून जाणार नाही. हे जसं तुमचं घर आहे तसंच माझंही घर आहे आणि मी या घराची सून आणि तुमची बायको होण्याचे सर्व कर्तव्य पार केलेले आहेत. रोहन काही बोलू शकला नाही. त्या रात्री दिव्या पुन्हा लॅपटॉपसमोर बसली, पण यावेळी ती घाबरलेली नव्हती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. तिने काम सुरू केलं आणि स्वतःशीच हसली. आता मी थांबणार नाही. खिडकीतून बाहेर पाहताना तिला पहिल्यांदाच असं वाटलं. ती बाहेर गेली नाही, पण बाहेरचं आकाश तिच्याकडे यायला लागलं होतं. काही महिने उलटले होते. त्या घरात सगळं पूर्वीसारखंच होतं. तोच स्वयंपाकघर, तीच भांडी, तोच उंबरठा. पण एक गोष्ट मात्र पूर्ण बदललेली होती. दिव्या. ती आता फक्त घरातली सून नव्हती. ती स्वतःच्या नावाने ओळखली जाणारी स्त्री होती. सकाळी ती नेहमीप्रमाणे घरकाम करत होती, पण आता तिच्या हालचालीमध्ये थकवा नव्हता, आत्मविश्वास होता. रात्री ती लॅपटॉपसमोर बसायची, पण आता लपून नाही, उघडपणे. तिच्या मोबाईलवर सतत नोटिफिकेशन यायचे. न्यू ऑर्डर रिसीव, पेमेंट क्रेडिटेड, कोलॅबरेशन रिक्वेस्ट. एकेकाळी 500 रुपये मिळाले म्हणून आनंदाने रडणारी दिव्या आज महिन्याला हजारो रुपये कमावत होती. घरातले सगळे हे पाहत होते, पण काही बोलत नव्हते. कारण त्या दिवशी दिव्याने स्पष्टपणे सांगितलं होतं, मी हे घर सोडून जाणार नाही. सासू आता तिला टोमणे मारत नव्हती, फक्त शांतपणे निरीक्षण करत होती. कारण तिला दिव्यामध्ये खूप आत्मविश्वासू व्यक्ती दिसत होती. रोहन, तो अजूनही शांत होता. ना टोमणे ना कौतुक, फक्त एक वेगळी शांतता. एक दिवस रोहन मोबाईलवर काहीतरी बघत होता. काय बघतोयस? दिव्याने सहज विचारलं. काही नाही, एक बाईक आहे, आवडली, तो म्हणाला. दिव्याने मोबाईलमध्ये पाहिलं. एक सुंदर महागडी बाईक. घे ना मग, ती हसून म्हणाली. रोहनने हलकंसं हसू केलं. सगळं मनासारखं मिळत नाही दिव्या, जबाबदाऱ्या असतात. तो विषय तिथेच संपला. पण दिव्याच्या मनात ती गोष्ट राहिली. आज दिव्या खूप शांत होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित होतं. रोहन, थोडं बाहेर येशील का? ती म्हणाली. रोहन थोडा गोंधळला. का? ये ना, सरप्राईज आहे. दोघंही घराबाहेर आले. उंबरठा ओलांडताना दिव्याने एक क्षण थांबून त्या उंबरठ्याकडे पाहिलं. तोच उंबरठा जो कधी तिला थांबवत होता. आज ती सहजपणे बाहेर पडली. घरासमोर एक चमकदार नवीन बाईक उभी होती. रोहन थबकला. ही? दिव्या हसली. तुझ्यासाठी. रोहनच्या डोळ्यात आश्चर्य होतं. पण एवढे पैसे? दिव्या शांतपणे म्हणाली. ज्या कामाला तू फालतू म्हणायचास, त्याच कामाने हे शक्य केलं. त्या एका वाक्याने
रोहन कम्प्लिटली शांत झाला. तो बाईककडे बघत होता आणि मग दिव्याकडे. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच अभिमान दिसत होता. दिव्या घरात आली. तिने एक छोटा डबा सासूच्या हातात दिला. हे तुमच्यासाठी. सासूने उघडला. त्यात सोन्याचे सुंदर कानातले होते. दिव्या, हे कशाला केलंस? सासू थोडी भावूक झाली. दिव्या हलकसं हसली. कारण तुम्ही मला घर सांभाळायला शिकवलंत आणि आयुष्यही. सासू काही क्षण काही बोलू शकली नाही. तिने फक्त दिव्याच्या डोक्यावर हात ठेवला. तो स्पर्श पहिल्यांदाच खरा वाटत होता. त्या रात्री रोहन शांतपणे दिव्याजवळ आला. दिव्या, तिने त्याच्याकडे पाहिलं. रोहन हळू आवाजात म्हणाला, मी चुकलो. दिव्या काही बोलली नाही. मी तुला थांबवलं कारण या घरात स्त्रिया घराचा उंबरठा ओलांडत नाहीत. पण आज तू पुढे गेलीस, घराचा उंबरठा न ओलांडता. माझा विरोध असूनही तू आमच्यासाठी उभी राहिलीस. दिव्याच्या डोळ्यात पाणी आलं. रोहन पुढे म्हणाला, आता तुला काम करायला माझी परवानगी आहे. दिव्या हलकसं हसली आणि म्हणाली, परवानगी नाही, आता फक्त साथ हवी आहे. रोहनने मान हलवली. त्या एका क्षणी त्यांचं नातं बदललं. दुसऱ्या दिवशीची सकाळ. दिव्या तयार झाली होती. हातात बॅग होती, डोळ्यात आत्मविश्वास. ती दाराजवळ आली. उंबरठा. ती काही क्षण थांबली आणि हसली. तू मला थांबवण्यासाठी नव्हतास, तू मला माझी ताकद दाखवण्यासाठी होतास. आणि ती सहजपणे उंबरठा ओलांडून बाहेर पडली. यावेळी पळून जाण्यासाठी नाही, तर स्वतःच्या ओळखीने उभं राहण्यासाठी. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.